ओम साईराम निसर्ग प्रेम टीम NP आणि OSR NP ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत। आणि सकाळ ऑफिसमध्ये बसल्यावर आपल्याला रायगडला जायचा प्लॅन झाला। कवटेमंकाळमधून डायरेक्ट रायगड। श्री राधे 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 कृष्ण, जय जिजाऊ जय शिवराय। आज जिजाऊ मातेंची जयंती, आपण हार वगैरे घेऊया तिथून। आणि हे आर्मी बॉय आमचे रोहित देसाई आणि त्यांचा मित्र अक्षय आणि मित्रांनो इथं मी आहे। अशा तऱ्हेने सगळं सामान टेंट वगैरे गेलं। ॲक्च्युली आपल्याला महाराजांच्या जयंती दिवशी जायचं होतं, बघूयात आपल्याला राहायला वेळ मिळाला तर जाऊयात। चला तर मग आपला प्रवास करूया। राधे राधे जय श्री कृष्ण। दादा सॉरी नाही आहेत आणि इथं मुलं आल्यात पैसे मागायला, यांचा गैरवापर होऊ शकतो, सो त्याच्यामुळं आपण काही पैसे देणार नाही। चला तर मग निघूयात। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज। आणि मस्त इथं मोगरा ना रे, कुठला हार आहे? निशिगंधाचा हार घेतलाय, सुगंध भारी येतोय, पण मला तर काय आला नाही। आणि जाऊयात मित्रांनो आता डायरेक्ट रायगडवरची व्हिडिओ बनवण्यात आणि जिजाऊ मातेच्या मंदिरात जाऊ आधी आपण। आणि आपली टाटा नेक्सॉन न्यू आहे, मेजरने गाडी घेतली, खूप भारी गाडी घेतली। चॉईस त्यांची ब्रेझावर होती, पण लक बाय चान्स यांनी सुपर कार घेतलेली टाटा नादच कुडा ब्रँड। गंदी जबान को टोलो। ओम साईराम जय श्री राधाकृष्ण, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। मित्रांनो आपलं जेवण झालंय आणि आता आपण निघालोय। रोहित साहेबांनी त्यांची कमान आपल्याला सोपवली आहे आणि नेक्सॉनचं घेर टाकायचं आपल्याला माहित नाहीये कसं आहे, टाकलाय तरी पण। आणि अक्षय भाऊ खूप शांत बसल्यात, बिचारायला मागं बसवलं फ्रंट सीट वर। आता मगाशी जरा व्हिडिओ चालू नव्हता आणि गाडी बघू आपण कशी चालतीये। मित्रांनो महाबळेश्वर पासून पुढे आलोय, इथून पोलाद लय लांब आहे, खनखोर काळ अंधार बघू शकता आणि रोडला थोड्या थोड्या लाईटी दिसत आहेत। जरा या साईडला काचेच्या बाहेर मोबाईल घेतलेला, त्याच्यामुळे अंधार खूप आहे। आणि रायगड आपल्याला इथून कमीत कमी 40-50 किलोमीटर आहे। हाईटमुळे सगळे कानं पॅक झालेत, कुठं तरी लांब ठिकाणी असे डिंब लाईट दिसत आहेत। लवकरात लवकर या घाटातनं बाहेर पडायला पाहिजे, कारण कोणच नाही आहे या घाटात, बघू शकता तुम्ही। आणि हे मित्रांनो आपण निघालो रायगड किल्ल्याच्या टर्नला आणि थोडा हायवेवरनं रोड चुकलेला, रायगड शहर मध्ये प्रस्थान करायला आपण आत्ता म्हाडात आहे। चला तर मग जाऊयात, बघूयात काय काय चालू आहे। मित्रांनो रायगड किल्ला चालू झालाय आणि जुन्या रोडने चाललोय, नवीन रोडचं काम चालू आहे। रायगडवरती आपण निघालो। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूनारायण। बघा टर्न कसा आहे रोडचा, बाप रे बाप। बस असल्यामुळं आपल्याला हा टर्न घेता येणार नव्हता। मित्रांनो आज जिजामाता जयंती आहे, पण दुर्दैवाने आपल्याला जिजामाता स्मारक बंद झालेलं दिसलं, तरी पण आपण लांबूनच दर्शन घेऊ आणि सकाळी येऊया। बघा तुम्ही बंद असलेले दिसू शकतात आणि कार्यक्रम पण होऊन गेला, कारण आपल्याला पोचायला थोडा वेळ झाला, निघालो लेट आपण। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, हर हर महादेव। आणि आपण रायगडच्या पायथ्याशी थांबलोय आणि शिवाजी महाराजांचा हा रायगड किल्ला आणि जिजामाता आपल्याला त्यांचे जयंतीचं स्मारक आहे, तिथं आपल्याला दर्शन करता आलं नाही, कारण 7 वाजताच बंद झालेलं, आपण लेट पोचलो। आणि किती भाग्य आमचं बघा, हा एक 50 ते 100 फूट तिथं पायथा आहे किल्ल्याचा रायगडाचा। आणि हे इथं हॉटेल आहे आपण जिथं राहिलो इथे। आणि सकाळ आपण जिजामाता स्मारकवर माथा टेकून रायगडाचं दर्शन करू, आंघोळ करून। आणि सॉरी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला उद्या पोस्ट करावं लागेल। आणि मित्रांनो खूप भाग्यवान आहे आम्ही की रायगडाच्या पायथ्याला आम्हाला नाईट काढायला मिळते। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, जो किती पुण्यवान ही पावनभूमी आहे, तिथं एक नाईट काढायला मिळणार आहे। उद्या सकाळ सकाळ आपण
गडावरती प्रस्थान करणार 4-5 वाजता. ओम साईराम, जय श्री राधाकृष्ण, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सकाळचे 5 वाजल्यात मित्रांनो थंडगार पाण्याने आंघोळ केली आहे आणि बाहेर वातावरण बघू शकता तुम्ही. एकच मिनटं, एवढं गार वारं सोडलं आहे आणि महाराजांचा गड पण बघा दिसतोय का इथून. काहीच दिसत नाही आहे, खूप अंधार आहे बाहेर, थोडी थोडी लाईट आहे. चला तर आवरूयात पटकन. ओम साईराम निसर्ग प्रेम टीम NP मध्ये तुमचं मनापासून स्वागत. जय श्री राधेकृष्ण, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आपण निघालो मित्रांनो. खूप थंडगार हवा आणि हा चंद्रप्रकाश बघू शकता. शिवाजी महाराजांचा रायगड इथं जवळच आणि निघूयात वर. खूप वारं सुटले, गार पाण्याने आंघोळ करून थंडी नाहीशी झाली आहे आणि या इथनं कुठंतरी रोपवे आहे म्हणतायत. चला तर मग निघूयात. जय श्री राधेकृष्ण, ओम साईराम. भयानक सुटलंय आणि पहिलं आपण सुरुवात करताना गाड्याच्या पाया पडून सुरुवात करू. जय जिजाऊ, जय शिवराय. मस्त खून सुरुवात झालो आपण गडाला. खूप अंधार आहे, 6 वाजून गेलं तरी सूर्योदयाचा पत्ता नाही आहे. आणि चला, अंधार खूप आहे. या सहलीच्या गाड्या येत आहेत आणि प्रस्थान करूयात वरती. खूप लोक आहेत, आज रविवार असल्यामुळे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि मित्रांनो घनदाट अंधार आहे आणि थोडा थोडा वरती सूर्यप्रकाश दिसतोय, म्हणजे उजेड येतोय. आणि महाराजांचा किल्ला अगदी वरतीच आहे इथं. चला जाऊयात आणि वरती व्हिडिओ बनवूयात. या पावनभूमीला स्पर्श करताच एक वेगळीच शरीरात बॉडीमध्ये एनर्जी तयार होती आहे आणि एवढं भारी फील होतं आहे. आपल्यासोबत प्राणी पण येत आहेत वरती आणि त्या लहान मुलांसोबत आपण हळूहळू या पायऱ्यांवर पाय टाकत हळूहळू करत पुढं आलो आहे. आणि हा हिरवागार निसर्ग. चला तर मग मित्रांनो, आपण सोबत आलेल्या ज्या पाण्याच्या बॉटलेस, रॅपर, कचरा, चॉकलेटची कागदं वगैरे मित्रांनो प्लीज गड किल्ल्यावर टाकू नका. सोबत आणलेल्या बॅगेत किंवा आपल्या सोबत घेऊन चला. बघा आपला गड ह्या ठिकाणी किती स्वच्छ आहे आणि ह्या ठिकाणी असा जंगल दऱ्याखोऱ्यात टाकू नका प्लीज. प्राण्यांना याच्यामुळे त्रास होईल अशी काही घटना नका करू. चला तर मग थोडी विश्रांती घेऊन जाऊयात. आपल्यातला हा मावळा कट्टर आहे, त्यांनी प्रण घेतले वरती जाऊपर्यंत पाणी पिणार नाही आणि आमच्यामुळं थांबला आहे, नाहीतर हा नॉनस्टॉप जावतो. आणि आमचे मेजर साहेब यांनी थोडी आमच्यासाठी रेस्ट घेतली आहे, कारण मलाच एकट्याला दम लागला आहे. आणि हळूहळू सर करूयात. खूप प्रसन्न वातावरण आहे, मन तृप्त झालं आहे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. हे छोटे मावळे कसे सहलीतले हळूहळू चाललेत वरती. मित्रांनो खूप खतरनाक दम लागला आहे आणि निम्म्या वाटत पण नाही आलो. आणि वारं बघा कसं सुटलंय, खतरनाक. आणि छोटी मावळं आहेत, ते आपल्या पुढं पळत आहेत बॅगा वगैरे घेऊन. आपल्यापेक्षा जास्त एनर्जी. खूप छान वाटतं यांना बघून. ही सहलीला गड किल्ल्यावर येत आहेत. चला तर मित्रांनो आपण हळूहळू करून आपल्या महाराजांचा गड किल्ला सर करूयात. जय श्रीराम. किती 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 सुंदर हा किल्ला दिसतो आपल्या महाराजांचा. आणि महादरवाजाच्या अलीकडे आपण येऊन थांबलो आहे आणि आपण इथून टकमक टोक बघू शकतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो आर्मीतला फौजी आणि त्यांचा मित्र वर पळत आलेत आणि मला एवढा दम लागला.
जय श्री. आणि हा गड किल्ला बघू शकता. पहिला दरवाजा आला. पहिला दरवाजा आला. आतमध्ये जाऊयात. परत एकदा मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि रायगडाचा पहिला दरवाजा आलेला आहे. आणि इथंपर्यंत येऊस तर खूप दम भरला. आणि ही सगळी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. आणि बघू शकता तुम्ही. जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, हर हर महादेव. एवढ्यावरती डॉग्स पण आलेत, बघू शकता. आणि हा दरवाजा, इथून आपण परत सुरुवात करूयात. टीचर साहेबांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि आपण पण असं मस्त करूयात. आणि हा सगळा इतिहास आहे. किती सुंदर असं काम आहे. 350 पूर्वीचा, 350 वर्षपूर्वीचा इतिहास. जय श्रीराम, जय श्री. महादेव इथंच ड्युटीला होतो आणि सर तिथं तिकीट काढत होता. आणि काहीतरी 9वी की 10वीचा मुलगा तिथं सरांच्या समोर 10वीची पण नाही, हे संजय ही 10वीची पण नाही, 9वीचीच आहे सगळी. तर सर म्हणतो जेव्हा आपली वेळ होती तेव्हा गावात नुसता सर दिसला तरी आपण कुठं लापायचं. हे मात्र खरं. खूप आत्ताची परिस्थिती बेकार झाली. एक गड मित्रांनी आत्ता आपल्याला सांगितली स्टोरी. 10वीचा मुलगा असेल जो सरांच्या समोरच विमल खात होता. काय अवस्था आहे आपल्या या लहान पोरांची. लवकर आपल्याला आपल्या आचरणात बदल करून हे दुसऱ्यांना सांगावं लागणार आहे. जाऊ दे, आपण गडकिल्ले बघू. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, खूप दमचक करून आत्तापर्यंत 70% कशाचा मावळ्यांचा तिचा घेतला आहे. 70% आपण सर झालेलं आहे. आणि आर्मी कमांडो बघा 70% तू काय बघायला अंदाजे रे, अंदाजे 70 ते 75% गड गेलो असेल. आणि हे आर्मीचे जवान आमचे खूप ताकदवान आहेत, अजिबात थांबत नाही. त्यांच्या ट्रेनिंग मध्ये हे तर काहीच नाही. एका तासात गड पार करणार होती. करू शकतो आणि करू शकतात म्हणतायत ते, असं काही नाहीये. पण खरंच अभिमान आहे. आपल्यासोबत एक आर्मीवाले जवान आहेत ते आपल्याला गाईड करतायत. पण त्याआधी आपला भाव आहे अक्षय भाऊ. आणि अक्षय भाऊ बहुतेक गड किल्ल्याचे महाराजांचे दर्शन घेऊन रिटर्न येत असतील. तर मित्रांनो, आपण निघूयात आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. मित्रांनो, छोटे मावळे कसे चाललायत पुढं. अभिमान वाटतो. सुट्टीच्या दिवसात गडावर फिरायला येत आहेत, महाराजांचं दर्शन घ्यायला. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. छोटे मावळे असतील जे दमत हळूहळू वर सर करतायत आणि यांची शाळेची सहल गड किल्ल्यावर घेऊन येतात. व्हिडिओ मोठी नका करायला, डायरेक्ट महाराजांचं दर्शन घेऊयात. आणि नेहमीप्रमाणे जशी माझी बोलताना बोबडी वळती तशी मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या. चला निघूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. त्या तिकडं चालत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, सूर्यनारायणाचं दर्शन झालं आपल्याला. आणि आता इथं ऐतिहासिक मंदिराला आपण भेट देऊया. महाराजांच्या काळातल्या
आणि गोमाता आहे. वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज थोडा कमी येत असेल. जय श्री राधे कृष्ण, ओम साईराम. ही गौमाता आहे आपली आणि मातेचं दर्शन घेऊ. जय गौमाता, सूर्य सरळ पडतोय. जय माते आई अंबाबाई. हर हर महादेव. आणि गडावरचं सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. किती मनमोहक वातावरण आहे. आणि इथं गायीचं वासरू बछडा आहे. हा, जय श्री राधाकृष्ण. हा, काय नाही आमच्याकडे बाबा, हे मारायला लागले. जाऊ जेणेकरून त्रास नका होतो काम गायांना. काय रे, बघू शकता इतिहासातले हे कोरीव काम. खूप प्रसन्न वातावरण आहे. मन प्रसन्न झालं मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय, हर हर महादेव. चला तर मग आपण किल्ल्याचं दर्शन घेऊयात. लास्ट टाइम आलेलो इथं माझा मित्र किरण आणि आजीजवळ आम्ही दही वगैरे फ्रूट वगैरे खाल्लेले फळं. ही आठवण आहे आमची. स्प्लेंडरवरून किल्ल्यावर आलेलो आम्ही, म्हणजे गाडी खाली पार्क करून. खूप भारी वाटतं इथं. हर हर महादेव, जय शिवराय. मित्रांनो, आपण पोचलोय गडावर आणि पुढचा व्हिडिओ आता पुढे बघूया.